व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर महिला बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्र, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करतो. ही फक्त आपल्या भारतातच नाही तर 133 देशांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. आणि संपूर्ण जगाला मानवतेचा जो संदेश आहे तो डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी दिलेला आहे. त्यांनी सर्वांना एकच सांगितलं, शिका अगोदर, शिक्षण झाल्यानंतर संघटित व्हा, संघटित झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी संघर्ष करा. आणि त्यांच्या लेखणीतून त्यांनी काय केलं आहे, कोणावर जर अन्याय होत असेल कायदे केलेले त्यांनी 395 कलमे आहेत. आता पोटकलमे पण भरपूर आलेले संविधानामध्ये दुरुस्त करून संसदेमध्ये. पण घटना कोणीही बदलू शकत नाहीत. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या घटनेला कोणीही हात लावू शकत नाही. अशी महान राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. आता हे जे आपलं राज्य चालतं किंवा देश चालतो हा संविधानानुसार चालतो, मनुस्मृती मधून चालत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. संविधान हे काय सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यांनी एक सांगितलंय, असा हा ज्ञानाचा सागर आहे. या जर सागरात आपण जायचं ठरलं जन्मभर, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, तर या ज्ञानाच्या सागरामध्ये आपण गुडघाभर पाण्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. एवढं मोठं ज्ञान आहे. म्हणून आपण जन्मदर कोण असतो, विद्यार्थी असतो. त्यानंतर वाचाल तर वाचाल. आणि त्यांनी काय सांगितलं, आपण प्रथम वाचन केलं पाहिजे आणि वाचलेलं काय केलं पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे. जे काय अनिष्ट प्रथा आहे त्या काय केल्या पाहिजेत, आपण झुगारून कुठंतरी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्या पाहिजेत. एवढंच बोलतो आणि थांबतो. मला काही भाषण वगैरे येत नाही, फक्त बोलतो असं. छान बोलले.